नमस्कार पाटील. जय हरी. नाव काय आपलं पाटील? बापूराव बाबासाहेब देवकाते. बर. आपलं आपण ह्या गावचं सरपंच वगैरे राहिले ना? 72 ते 77 सरपंच हां, राहिले. हां. बर. तुमच्या वडिलांचं नाव काय म्हणता? बाबासाहेब गणपतराव देवकाते. बाबा गुण देवकाते. बर. गणपतरावांच्या वडिलांचं बाबा गुण देवकाते. बर. गणू किंवा गणपतरावांच्या वडिलांचं नाव? गणपतराव गोविंदराव देवकाते. बर. गोविंदरावांच्या वडिलांचं नाव? गोविंदराव पर्वतराव देवकाते. पर्वतराव देवकाते. पर्वतरावांच्या वडिलांचं? ते काय सांगता येणार सांगता नाही. येणार फक्त 4 पिढ्याच. बर. आता ही देवकाते घराण्यासंदर्भात तुम्हाला काय काय माहिती आहे? ते म्हाताऱ्या माणसाचे आम्ही का पाय करायचो सांग. बर. हा. तर ते म्हातारी माणसं काय म्हणायची हा. की बाबा हे तो एक केळ 7 जणांनी कसा खाल्ला हा. हा. काय. हा. तर ते म्हणले की 7 भाव देवकाते. हा. हे बालेघाट मध्ये उस्मानाबाद मध्ये बालेघाट म्हणून आहे. बर. हा. त्या बालेघाटचे मेंढरं घेऊन आली. बर. ते पहिला मुक्काम त्यांचा कन्हेरीमध्ये झाला. बर. साहेबाच्या गावा शेजारी काटेवाडी शेजारी कनेरी. कन्हेरीमध्ये झाले. त्या 7 भावाचं 7 वट्ट होतं मेंढराचं. हा. मग ते 7 भावाचं 7 वट्ट होतं. तर त्याच्यातनं काय लढाव असतील, काय मेंढरं सांभाळणे असते हा. किंवा शेती समजा असं. हा. मग त्या 7 भावात एक जणाला मुलगा होता. हा. काय? बर. हा. 1 जणाला मुलगा होता. तर त्या आणि 6 जणाला काहीच नव्हतं. हा. तर त्या 6 जणाला काय नव्हतं. तर त्या 6 जणाच्या बायकाने आपापल्या भावांच्या पोरगी त्या एका मुलाला करून दिली. बर. हा. काय. हा. आणि त्याचा हा विस्तारपणा आहे. तर त्या लढाईच्या ह्याच्यातनं कुठल्या आपल्याला सांगता येणार नाही बाबा कुठल्या इंग्रजाने दिलं का कुठल्या बादशाने दिलं की कुठल्या राजाने दिली. हे 7 गावं इनाम म्हणून त्याला दिली. बर. हा. त्या 7 गावात मीरा वागज, मेकळी, सोनगाव, पिपळी, हा. कनेरी, मदनवाडी आणि चिंचवली बर. अशी 7 गावं म्हणजे त्याच्यामध्ये आली समजा म्हणण्याचं. बर. तर ती 7 गावं दिली. ते थोरल्याला सोनगाव दिलं. बर. आणि धाकला होता ते ह्याला वाघजला दिलं. बर. ते वाघजमध्ये तिकडचं देवस्थान असल्यामुळं फक्त तेवढा सरावने पोळा वाघजा पोळा आहे. बाकी संधी पादी पोळा करतात. बर. मग आता ह्याच्यात नाही कुठलं देवस्थान असल्यामुळे? कुठलं देवस्थान असल्यामुळे? तिकडचं तुळजापूरच्या बाजूला बरं, ते त्या भागातलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या असल्यामुळं हा. तिकडचं जे असल्यामुळं हे ठराविक प्रमाणे पोळा श्रावणी पोळा करतात. दाखलेला बरोबर. देवस्थानाच्या मुळे. आणि तिथलं गोंधळी सुद्धा इकडे येत होतं म्हणजे तुमच्या कळम उस्मानाबादचं. बर. काय हा. की आतापर्यंत त्यांची जवळजवळ आमच्या 2-3 पिढ्या त्यांच्या इथे येत होते फक्त नवरात्रामध्ये. गोंधळ. 6 महिने ते इथं राहायची. हा. कथा कीर्तन रामायण महाभारत त्यांचं मुखपाठ होतं. हा. काय. आणि तिथून आता एवढ्या 2-4 वर्षात काय झालं की त्यांची पोरं जास्त शिकलेली आहेत. फौजदार आमकं तमकं इंजिनियर अशी झाली. त्याच्यामुळं आता ती फक्त नुसती पायापुरती येतात. हा. बाकीचं समजा हे असतात. तर ह्याच्यात नाही देवकात्याचं म्हणजे काय हे 7 भाव आलं आणि ही अशा पद्धतीने ही म्हण पडली की एक केळ 7 जणांनी कसा खाल्ला. हा. बरोबर. काय. हा. मग ह्या 7 ते 1 जणाने ते विस्तार समजा वाढवला आहे बरोबर. 7 जणाचा. हो. आणि हे कुठल्या तरी राजांनी किंवा कुठल्याही 7 गाव त्याला लढाईमध्ये देवकातेमध्ये देवकांत आणणं होतं. बर. मग त्याच्यामध्ये त्यांनी ती ह्यांना इनाम म्हणून गावं दिली होती. हा. तर ते थोरल्याचं इनाम पट्टा म्हणून सोनगावला आहे. बर. तिथं ते देवकाते आहेत म्हणजे आणि हे दाखलं येते ह्यांना हे देवस्थान ही वागच दिली समजा. बर. इथपर्यंत आम्हाला माहिती आहे देवकात्याची. हो. काय. हो. लढाव होते म्हणून त्यांना ही 7 गावं दिले. बर. बर. काय. हा. मग कुठल्या राजाने दिली हे काय आम्हाला सांगता येत नाही म्हणजे मान्य. बरोबर. ह्याच्यातून जर आमच्यातला एखादा म्हातारा माणूस जर असला ना हा. मग त्याला पण ते आम्हाला एवढ्या पतोर आम्हाला कल्पना आहे म्हणजे मान्याचा उद्देश. काय. बरोबर. बरोबर. पहिलं म्हणजे कसं आहे की इथं आणखी पुन्हा एक पुनंदरे म्हणून होता. हा. त्याला 12 गाव जागिरी होती. त्याचा पुनंदळे. बर. पुनंद. हा. त्याचे 12 गाव जागिरी सासवडची होती मूर्तीमोड्याची. ते हा. मूर्तीमोड्याला त्यांचा अजून मोठा वाडा वाडा आहे. आहे. हा. सासवडला आहे समजा. हो. हो. तर त्यांचा इथं आमच्या निरावागजला बी वाडा आहे पुरंदऱ्याचा. पुरंदऱ्याचा. हा. हा. मोठा वाडा आहे. 3 मजली इमारत होती. या आम्हाला 1942च्या 41च्या टायमाला 3 मजली इमारत चांगली कळती होती निरावागजत. निरावागजमध्ये बरं. पुनंदरेची. हा. त्याचा निमा 4था हिस्सा त्याचा ह्या गावात जमिनीचा होता. बर. त्याचा बी काहीतरी पुनंदऱ्याचा बी काहीतरी ह्या गावावर हे आहे संबंध होता. संबंध आहे. इथपर्यंत आम्हाला थोडंसं कल्पना नाही. ते इथनं म्हणजे बरं. सकाळ सांगता येणार नाही जास्त. बर. आता हे तुमचं जे देवकात्यांचं आहे हा. काय वाडा बेडा होता का मोठा एखादा गडी बिडी तसं? नाही तसलं आमच्यात काय की पार्ट्या तशा एका चढीत एक होऊन गेल्या पाहिजे. बर. पण ते काय समजा सापडा साफ होऊन पुन्हा दुसरी जेवण समजा आता हे नानबापाडला जे आहे हा. यांचं सुद्धा पंजोबाचं वडील एकदम म्हणजे 10-12 घोडी
हा किंवा पुन्हा म्हणजे असे राजा टाईप साहेब हा. मादा देवकादे म्हणून त्याचे पंजोबा असं 10-25 घोडी समजा म्हणण्याचा उद्देश अशा टाईपची होती. मग त्यांचं ती समजा ही झाल्यानंतर भांडणात ही झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या अशा काही बी पार्ट्या उमटून आल्या आता पण बर मनदान म्हणते त्यांचं बी एक 10-25 वर्ष चांगला अंमल होता होय हा. काय हा आणि गाव भांडकुरी असल्यामुळं हा लवकर त्यांच्या ह्याच्यात सुधारणा झाली नाही. बरोबर